सांगली शहरातील सिमेंटचे रोड बनवणारे मशीनचे पार्ट चोरी करणारे चोरटे अटकेत। 8,39,000 रुपये किमतीचे स्पेअर पार्ट व टेम्पो जप्त। सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी। दिनांक 19/7/2026 रोजी 15 वाजता ते दिनांक 20/7/2026 रोजीचे 7 वाजण्याच्या दरम्यान मुदतीत माधवनगर रोड TVS शोरूम जवळ सांगली येथून फिर्यादी यांचे राईट गन ग्रुप व SP 1200 या मशीनचे साक्षीदार राजेश कुमार पुरुषोत्तम शर्मा राहणार बुधगाव तालुका मिरज जिल्हा सांगली यांचे सिमेंट कॉन्क्रीटचा रोड करणारी अपोलो HEM या मशीनचे 4,39,000 रुपयांचे स्पेअर पार्ट हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली आहेत। या आशयाची फिर्याद यांनी तक्रार दिल्याने गुन्हा नोंद आहे। दिनांक 24/7/2026 रोजी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल 793 कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल 1032 गळवे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरचा गुन्हा आरोपी नामे अनिकेत पोपट वाघमारे, अक्षय बाळू कोरे यांनी केला असून सदरचे आरोपी हे सध्या न्यू प्राईड हॉटेलचे परिसरामध्ये थांबले आहेत असे सांगितले। लागलीच सदर न्यू प्राईड हॉस्टेलच्या परिसरात जाऊन शोध घेतला। गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीप्रमाणे न्यू प्राईड हॉटेलचे समोर उभे असलेल्या 2 इसमांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांचे नावे अनिकेत पोपट वाघमारे व 21 वर्ष, औचित्यनगर रिव्हरपेठ माधवनगर मिरज जिल्हा सांगली, अक्षय बाळू कोरे व 35 राहणार संजय गांधीनगर म्हाडा कॉलनी सी विंग मिरज अशी असल्याचे सांगितले। सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला 4,39,000 रुपये किमतीचा सिमेंटचा रोड करणाऱ्या मशीनचा स्पेअर पार्ट व आरोपीने गुन्हा करण्याकरिता वापरलेला 4 लाख रुपये किमतीचा आयशर कंपनीचा टेम्पो क्रमांक MH04 FJ 3707 असा एकूण 8,39,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप पाटील हे करत आहेत।